संजय राऊत यांना माझा सवाल आहे की संजय राऊत यांनी मराठी माणसांसाठी काय केलं? संजय राऊत हे मराठी माणसासाठी जेलमध्ये गेले होते का पत्राचाळीच्या घोटाळ्याबद्दल जेलमध्ये गेले होते? संजय राऊत यांनी उभ्या हयातीमध्ये मराठी माणसांसाठी केलेलं एक काम दाखवायचं आणि माझ्याकडून 1000 रुपये घेऊन जायचे. संजय राऊतांनी काय केलं असेल तर मराठी माणसांची घरं लुटण्याचं काम केलं, पत्राचाळीचं घरं लुटण्याचं काम केलं होतं. संजय राऊत, तुम्ही जेलमध्ये मराठी माणसांचा कैवार घेऊन गेला होतात का? मराठी माणसांची घरं लुटली म्हणून तुम्ही तुरुंगात गेला होता. तुम्हाला दुसऱ्याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी मराठी माणसाला हक्काची घरं मुंबईमध्ये दिली. बीडीडी चाळीमध्ये मराठी माणसाला घरं कोणी दिली? देवेंद्रजी फडणवीसांनी दिली. आदित्य ठाकरे कॅबिनेट मंत्री असताना बीडीडी चाळीमध्ये 50 लाख रुपयाला एक घर ठेवलं होतं. मराठी माणसाला घर मिळू नये यासाठी आदित्यजी ठाकरे तुम्ही प्रयत्न केले होते. देवेंद्रजी फडणवीस असे एकमेव नेते आहेत त्यांनी मराठी माणसाला मुंबईमध्येच घर मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्न केले होते. तुरुंगामध्ये तुम्ही मराठी माणसाचा भ्रष्टाचार केला, मराठी माणसाची घरं लुटली म्हणून तुम्ही जेलमध्ये गेला होता. मराठी माणसांच्या हितासाठी तुम्ही जेलमध्ये गेला नव्हता. हे संजय राऊतांनी लक्षात ठेवावं. आणि संजय राऊत काय सांगतात की देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेली 10 कामं सांगावा. संजय राऊत, मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेली 100 कामं सांगतो, ज्याच्यामध्ये मेट्रो आहे, अटल सेतू आहे, कोस्टल रोड आहे, मराठी माणसाला घर देणं असेल, रस्त्याची सुविधा असेल, हे सगळं देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलं. उद्धवजी ठाकरे यांनी केलेली 10 कामं संजय राऊतांनी द्यावी आणि संजय राऊत यांच्यामध्ये हिंमत असेल तर त्यांनी 10 कामं सांगून दाखवावीत.